नेक्स्ट सूचना क्रमांक 7 श्री शशिकांत शिंदे विधान परिषद सदस्य यांची सूचना क्रमांक 13 सूचना क्रमांक 7 वितरित केल्याप्रमाणे सभापती महोदय, या ठिकाणी मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळातील वेगवेगळ्या प्रकारची कामं जिल्हाधिकारी कार्यालयातून म्हाडाच्या अंतर्गत असलेली मिळाली जातात. 10 लाखापर्यंत त्यांना आणि सगळीकडे PWD जिल्हा वगैरे सगळीकडे जातात. इथं सुशिक्षित अभियंत्यांना आपण त्या ठिकाणी तशा पद्धतीची कामं देण्याचा निर्णय घेतो आणि बेरोजगार अभियंत्याच्यासाठी वेगळ्या पद्धतीचं त्या ठिकाणी देण्याच्या पद्धतीचे निकष पण आहे. आता हे निकष असताना आपल्याकडे आपण दिलेलं आहे की उपमुख्य अभियंता यांच्या अध्यक्षतेखालील काम वाटप समिती मार्फत सर्व बेरोजगार अभियंत्यांच्या उपस्थितीत लॉटरी पद्धतीने हे कामं वितरित केली जातात. इथपर्यंत काम व्यवस्थित होतं. त्याच्या पुढे गेल्यानंतर त्या बेरोजगार अभियंत्याच्या वर्क कार्डवर तशी नोंद केली जात नाही आणि ती नोंद न करता या ऐवजी दुसऱ्यांनाच ही कामं दिली जातात आणि या अभियंत्यावर अन्याय होतो अशा प्रकारची भावना आहे. हे बहुतेक स्थानिक आहेत, महाराष्ट्रातले आहेत. ग्रॅज्युएशन झाल्यानंतर त्यांना वाटतं की आता आपण सिव्हिलचे इंजिनियर झाल्यानंतर ही कामं देण्यासाठी लायसन वगैरे त्यांचं सगळं आहे, पण तिथं एक मोनोपॉली आहे. ती मोनोपॉली दूर व्हावी अशी त्यांची इच्छा आहे आणि म्हणून माझी विनंती आहे की आपण या अधिकाऱ्यांच्या संदर्भात बोलले, पण मला कळलं की त्या अधिकाऱ्याची बदलीच झालेली आहे. त्यामुळे भविष्य काळामध्ये या असलेल्या कामाच्या संदर्भामध्ये या असलेल्या बेरोजगार अभियंत्यांना काम घेण्यासाठी जी तुमची निकष आहेत त्यामध्ये न्यायाने निकषाप्रमाणे व्हावं. तिथे कुठेही अशा प्रकारची गैरप्रकार होऊ नये अशा प्रकारचा आपण धोरण ठरवणार आहात का?